नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ज्या आपण नोटा वापरतो त्या संदर्भात. जसं की आपल्या खिशात असणारी 500 रुपयांची नोट, 100 रुपयांची नोट, 50 रुपयाची नोट, 20 रुपयाची नोट ज्या आपण दररोज वापरतो. पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की आपल्याच देशात अशी एक नोट आहे जी बँकिंगचे सगळे नियम मोडीत काढते. एक अशी नोट जिच्यावर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सहीच नसते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. मी बोलतोय आपल्या भारताच्या 1 रुपयाच्या नोटेबद्दल. दिसायला इतर नोटांसारखी दिसणारी ही 1 रुपयांची नोट प्रत्यक्षात भारतीय चलनाचा सर्वात मोठा अपवाद आहे. या एका नोटेमागे असा इतिहास आणि असे कायदे दडलेत जे ऐकून तुमचे डोके चक्रावून जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की 1 रुपयाची नोट इतर नोटांपेक्षा वेगळी का आहे आणि यामागील रंजक इतिहास काय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला या नोटेची आजची किंमत सांगणार आहे. तुम्ही कोणती नोट हातात घ्या, अगदी 10, 100, 500, त्यावर खाली गव्हर्नर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशी सही असते. पण 1 रुपयाच्या नोटेवर आरबीआय गव्हर्नरची सही नसते, तर भारताच्या अर्थसचिवांची सही असते. इतर बाकीच्या सगळ्या नोटांवर एक वाक्य असतं, आय प्रॉमिस टू पे द बेअरर द सम ऑफ ... म्हणजे मी धारकाला टिंब किंवा इतके रुपये देण्याचे वचन देतो. पण 1 रुपयाच्या नोटेवर असं वचन नसतं. आता हेही ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. भारतीय नाणे कायद्यानुसार 1 रुपयाची नोट ही तांत्रिक आणि कायदेशीर दृष्ट्या बँक नोट नाहीच, त्याला कागदी नाणं मानलं जातं. इतर सर्व नोटा या आरबीआयने दिलेल्या कर्जासारख्या असतात, पण 1 रुपयाची नोट आणि सर्व नाणी हे स्वतःचं मूल्य असतं. तुम्हाला समोर दिलेले 500 रुपये म्हणजे हे 500 रुपये नसून 500 रुपये देण्याचं एक वचन असतं. आणि 1 रुपयाची नोट म्हणजे हे कागदी नाणं आहे आणि ते स्वतःचं मूल्य आहे. तर या 1 रुपयाच्या नोटेला एक ऐतिहासिक कारणही आहे. भारत सरकारने 1 रुपयाची नोट वेगळी का ठेवली? कारण याचा संबंध थेट पहिल्या महायुद्धाशी जोडलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात चांदीची नाणी चालायची, पण पहिल्या महायुद्धामुळे ब्रिटिश सरकारला चांदीची प्रचंड कमतरता भासू लागली आणि परिस्थिती इतकी बिघडली की सरकारला चांदीची नाणी बनवणे अशक्य झाले. या संकटातून मार्ग काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने पहिल्यांदा 30 नोव्हेंबर 1917 1 रुपयाची कागदी नोट बाजारात आणली. या नोटेवर त्यावेळी किंग जॉर्ज 5वे यांचा फोटो होता. आता लोकांना चांदीच्या नाण्याऐवजी कागदावर विश्वास ठेवावा लागणार होता, म्हणून थेट सरकारनं याची गॅरंटी घेतली. आरबीआयची स्थापना तर 1935 मध्ये झाली, पण ही नोट त्या आधीच भारत सरकार स्वतः छापत होते. हाच नियम स्वातंत्र्यानंतरही तसाच ठेवण्यात आला. इतर नोटा छापण्याचा अधिकार आरबीआयला दिला गेला, मात्र 1 रुपयाची नोट छापण्याचा अधिकार भारत सरकारने स्वतःकडेच ठेवला. 1 रुपयांची नोट 1994 मध्ये सरकारने छापायची बंद केली, कारण ती छापण्याचा खर्च तिच्या मूल्यापेक्षा जास्त होता. पण 2015 मध्ये हौशी लोकांच्या आणि संग्रहाच्या मागणीमुळे ती पुन्हा मर्यादित प्रमाणात छापायला सुरुवात झाली. या नोटेमध्ये इतर नोटांसारखे तो चमकणारा चांदेरी धागा नसतो. ही पूर्णपणे वॉटरमार्क आणि तिच्या विशिष्ट कागदाच्या क्वालिटीवर सुरक्षित ठेवली जाते. तर मित्रांनो, ही होती आपल्या छोट्याशा 1 रुपयाच्या नोटेची मोठी आणि रंजक कहाणी. आजकाल ही नोट बाजारात सहजासहजी दिसत नाही, पण जर तुमच्याकडे 1917ची किंवा एखाद्या विशिष्ट वर्षाची दुर्मिळ 1 रुपयाची नोट असेल तर कॉइन मार्केटमध्ये किंवा शौकीन लोकांमध्ये तिला हजारो रुपयेही मिळू शकतात. तुमच्या घरात किंवा कपाटात अशी 1 रुपयाची कागदी नोट अजूनही जपून ठेवली आहे का? आणि ठेवली असेल तर त्यावर कोणत्या अर्थसचिवांची सही आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच रंजक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.